नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीएड सीईटी साठी असणारे अगदी महत्त्वाचे इम्पॉर्टंट पीवायक्यू सीरीज जी आहे ती डिस्कस करणार आहोत। जर ही सीरीज तुम्ही फॉलो केली तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बीएड सीईटी साठी वेगळे क्वेश्चन्स विचारले जाणार नाहीत, कारण की ऑलरेडी आपण बीएड सीईटी साठी असणारे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आज आपण पूर्ण डीप मध्ये पाहणार आहोत। बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल ऑनलाइन मध्ये क्रॅश कोर्स सुरू आहे। डेली लाईव्ह क्लासेस अवेलेबल आहे, त्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला असतील। संपूर्ण जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमांच्या नोट्स तुम्हाला अवेलेबल आहेत आणि 50+ मॉक टेस्ट म्हणजे 50 च्या अधिक जास्त तुम्हाला काय मॉक टेस्ट दिलेले आहेत। 2000+ MCQ आहे यामध्ये आणि कोर्सची जी काही फीज आहे ती फक्त 2000 आहे। जर बॅच जॉईन करायची असेल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि प्ले स्टोअरला जाऊन आपला जो ॲप आहे ग्लोबल ऑनलाइन ॲप, ठीक आहे, हा तुम्ही डाउनलोड करू शकता। प्रश्न दिलेला आहे तुम्हाला P = 16, TAP 37, तर कप किती म्हणजे इफ P 16 टॅप 37 व्हॉट इज कप, ठीक आहे, असं तुम्हाला क्वेश्चन्स विचारले। तर तुम्हाला मी सांगितले की कधीही तुम्ही एक्झामला गेलात तेव्हा तुम्हाला अल्फाबेट जी सिरीज असते ती तुम्हाला लिहून घ्यायची आहे, म्हणजे बघा, आणि क्रमांक सुद्धा त्याचे लिहावे लागतात ABCDE FGHIJKLM NOPQRSTUVWXYZ आणि ह्याचे जे काही नंबर्स आहेत ते पण लिहून द्यायचे आपल्याला। ठीक आहे, आता क्वेश्चन जो आपला दिलेला आहे, क्वेश्चन काय आहे आपला, P किती दिलेला आहे 16, TAP T चा नंबर किती दिलाय तुम्हाला 20, सो मी इथे घेतले 20। A चा नंबर किती आहे 1, त्यानंतर P चा ऑलरेडी तुम्हाला 16 नंबर दिलेला आहे। ह्याची तुम्ही जर ॲडिशन केली तर ह्याचे ॲडिशन किती येईल 37। त्यानंतर CUP आपल्याला विचारले, CUP C चा नंबर किती आहे 3, U चा नंबर तुम्हाला किती दिलेला आहे 21 आणि P चा नंबर ऑलरेडी दिले 16। ह्यांची जर तुम्ही टोटल केली ॲडिशन तर ह्यांची ॲडिशन किती येईल 40, ठीक आहे। सो ऑप्शन नंबर 1 काय येईल आपलं करेक्ट आन्सर येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 9:30 वाजता घड्याळाच्या काट्यांमधील कोण किती अंशाचा असतो, म्हणजे व्हॉट इज द अँगल बिटवीन द हँड्स ऑफ अ क्लॉक ॲट 9:30। तर जेव्हा पण आपल्याला अँगल विचारतील तेव्हा मी तुम्हाला एक सूत्र सांगितलेलं आहे अँगलचं, अँगल बरोबर 11/2 मिनिट मायनस 30। आता M म्हणजे काय असतं आपलं मिनिट, H म्हणजे काय असतं आपलं R, ठीक आहे। सो हे 11/2 मी तसंच लिहून घेतलं। मिनिट किती आहे बघा 9:30 सांगितले, हे काय आहेत मिनिट, त्यानंतर हे 30 × R किती आहे 9, ते मी ॲज इट इज लिहून घेतलं। त्यानंतर बघा इथे मी भाग दिला, बे 5 10, 11 × 15 किती केलं गुणाकार केला 165 येईल। आता इथे गुणाकार करा 270, ठीक आहे। आता 270 मधून आपण 165 मायनस करू, ठीक आहे, इथे 5 येतील 0 1, ठीक आहे 105। आता उत्तर जरी तुमचं मायनस मध्ये आलं मोठ्या संख्येचा चिन्ह तरीही फायनल उत्तर करताना आपण मायनस द्यायचं नाही। ऑप्शन नंबर 3 करेक्ट आन्सर येईल। जर उत्तर तुमचं 180 च्या पुढे गेलं तर तुम्हाला 360 मधून मायनस करावं लागतं, ठीक आहे। ही कॉन्सेप्ट क्लिअर आहे, पुढे जाऊया। आता हा क्वेश्चन जो आहे डायरेक्शन म्हणजे दिशा ज्ञानवर दिलेला प्रश्न आहे। हा कसा सॉल्व्ह करणार तुम्ही तर बघूया। एक मुलगा उत्तर दिशेला चालत आहे, थोड्या वेळाने तो 90 अंश उजवीकडे वळतोय आणि सरळ चालतो, पुन्हा तो 90 अंश उजवीकडे वळतो आणि सरळ चालतो। आता तो कोणत्या दिशेने चालत आहे, अ बॉय इज वॉकिंग टुवर्ड्स नॉर्थ, आफ्टर सम टाइम ही टर्न्स 90 डिग्री टू द राईट अँड वॉक स्ट्रेट अँड ही टर्न 90 डिग्री टू द राईट अँड वॉक स्ट्रेट, इन विच डायरेक्शन इज ही वॉकिंग, ठीक आहे, दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर असं ऑप्शन दिले। तर काय करायचं, सगळ्यात आधी आपले जे डायरेक्शन आहे, ठीक आहे, म्हणजे काय पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, ठीक आहे, ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ, ठीक आहे। आता इथे काय करायचं आपल्याला, एक मुलगा उत्तरेला बघतोय, ठीक आहे, उत्तर दिशा बघा इथे उत्तर आहे, ठीक आहे, म्हणजे असा तो उत्तरेला आहे, ठीक आहे, असा उत्तरेला बघतोय तो। तर काय सांगितले थोड्या वेळाने तो 90 डिग्री मध्ये काय जातोय उजवीकडे वळतोय, ठीक आहे, उजवीकडे म्हणजे 90 डिग्री टू द राईट, राईटला गेलो, ही काय तुमची राईट साईड आहे, राईटला गेलो, त्याच्यानंतर पुन्हा 90 डिग्री उजवीकडे वळतो, ठीक आहे। पुन्हा काय सांगितलंय की अगेन ही टर्न 90 डिग्री राईट, सो पुन्हा तो असं राईटला गेला असं, ठीक आहे, राईटला गेलो।
तर काय सांगितलं, तो कोणत्या दिशेला आहे. आता आता ही दिशा कोणती आहे तुमची, साऊथ आहे. साऊथ म्हणजे दक्षिण, तो उत्तर राहील आपलं पहिलं. मग आता बघा उजवी आणि डावी साईड कशी लक्षात ठेवायची. तर बघा इथे काय आहे आपलं, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. ठीक आहे, म्हणजे ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ. ही काय आहे लेफ्ट साईड, ही काय आहे राईट साईड. मग इथे एकदम अपोजिट, ही येईल आपली राईट साईड, ही येईल लेफ्ट साईड. त्यानंतर ही येईल लेफ्ट साईड, ही येईल राईट साईड. इथे एकदम अपोजिट, ही लेफ्ट आहे तर इथे राईट येणार, ही राईट आहे तर ही लेफ्ट. म्हणजे क्लॉकवाईज राईट येणार, अँटी क्लॉकवाईज लेफ्ट येईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न, 3 सलग संख्यांची बेरीज 126 126 आहे, तर सर्वात मोठी संख्या शोधा. द सम ऑफ 3 consecutive numbers is 126. फाइंड द लार्जेस्ट नंबर आपल्याला विचारलं गेलं आहे. आता इझी ट्रिकने हे कसं आपण सॉल्व करू शकतो, तर लक्ष द्या. इथे पहिली जी संख्या आहे ती x घ्या, दुसरी x+1 घ्या, तिसरी x+2 घ्या. या 3 संख्यांची बेरीज की सांगितले 126, बेरीज सांगितले म्हणजे ॲडिशन किती आहे 126. नाव इथे काय 1 2 3, x किती आहे 3x प्लस 1 and 2 किती 3 बरोबर 126. 3x ला मी बाहेर काढतो, 126 प्लस 3 आहे -3. 3x बरोबर किती राहतील 25 24 23 123. x ला गेलं बाहेर 123, हे मल्टिप्लाय मध्ये आहे ते डिवाइड मध्ये जाणार 3. 3 1 जा 3, 3 4 जा 12, 3 1 जा 1 म्हणजे x बरोबर 41. आपल्याला काय विचारलंय, फाइंड द लार्जेस्ट नंबर म्हणजे काय मोठी संख्या. मोठी संख्या आपले x अधिक 2 आहे x+2, तर x आहे 41, 41 मध्ये 2 ऍड केले 43 44. ऑप्शन नंबर काय येईल 4th. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4th काय येईल आपला करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, आता हे आहे तुम्हाला वेन डायग्राम वर क्वेश्चन. ठीक आहे, वेन डायग्राम काय प्रश्न, विधान आणि निष्कर्षांच्या आधारे योग्य पर्याय निवडा. चूज द करेक्ट ऑप्शन बेस्ड ऑन दी स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन्स. ओके, सो इथे काय आहे विधान म्हणजे काय दिले तुम्हाला, विधान काय दिलेलं आहे ते बघूयात आपण. म्हणजे स्टेटमेंट, सर्व मांजर प्राणी आहेत म्हणजे ऑल कॅट्स आर ॲनिमल्स. काही प्राणी कुत्रे, सम ॲनिमल्स आर डॉग्स. बघा ऑल कॅट्स आर ॲनिमल्स, बघा ऑल कॅट्स म्हणजे सर्व मांजर. ठीक आहे, सर्व मांजर म्हणजे ऑल कॅट्स काय आहेत प्राणी आहे, काय आहेत ॲनिमल्स म्हणजे प्राणी आहेत. आणि काही प्राणी कुत्रे म्हणजे प्राण्यांचा काही भाग जो आहे तो काय कुत्रे म्हणजे काय डॉग्स. इंग्लिश मध्ये पण डायग्राम काढून दाखवते मी तुम्हाला. सर्व मांजर प्राणी ऑल कॅट्स आर ॲनिमल, बघा ऑल कॅट्स आर काय ॲनिमल्स, आणि काय सम ॲनिमल आर डॉग, सब ॲनिमल्स काय आहे डॉग. ठीक आहे, असं. आता इथे काय सांगितले तुम्हाला, कोणता पर्याय योग्य आहे. ठीक आहे, इथे बघा कन्क्लुजन दिलेले तुम्हाला. काही कुत्रे मांजर, मला सांगा काही कुत्रे मांजर आहेत का, बघा काही सम डॉग्स आर कॅट्स आहेत का, नाही, त्यामुळे हे काय येईल आपलं रॉंग. नेक्स्ट, सर्व प्राणी मांजर, सर्व प्राणी मांजर आहे का, नाही. बघा काही सम म्हणजे काही प्राणी मांजर येतील. ठीक आहे, बघा काही म्हणजे सम ॲनिमल्स कॅट येतील, ऑल कॅट्स ॲनिमल येतील. ठीक आहे, ऑल कॅट्स ॲनिमल अँड काय येईल काही प्राणी मांजर. बट इथे वेगळं सांगितलं तुम्हाला सर्व प्राणी मांजर, सर्व प्राणी मांजर आहेत का, नाही, काही प्राणी मांजर आहेत, त्यामुळे हे रॉंग. त्यामुळे ऑप्शन तुमचं बोथ इनकरेक्ट, ऑप्शन नंबर 4th. ठीक आहे, बोथ आर इनकरेक्ट, हे ऑप्शन तुमचं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ए ही बी ची आई, बी हा सी चा वडील, ए सी शी काय संबंध. एकदम इझी प्रश्न आहे. काय नातेसंबंध, ब्लड रिलेशनचा हा क्वेश्चन विचारले तुम्हाला. तर तुम्हाला मी पिढ्यानुसार नातेसाखळी काढायला शिकवले. ते कसं, तर बघा ए हा बी ची आई. ठीक आहे, ए कोण आहे बी ची, ए बी ची आई. आई म्हटल्यावर आपण त्यांना वरती उच्च स्थान देतो बरोबर. त्यानंतर बी हा सी चा वडील, हा जो बी आहे तो या सी चा काय वडील, वडील पण आपल्यापेक्षा मोठे आहेत, त्यांचा पण मान मोठा. मग ए हा सी शी काय संबंध ठेवतो. ठीक आहे, बघा आता सी चा जेंडर तर तुम्हाला माहित नाही, तो मेल आहे की फिमेल. ज्याच्याशी संबंध विचारले, सी शी संबंध विचारले त्याच्यापासून ए पर्यंत जा. ठीक आहे, बघा ए इज दी मदर ऑफ बी, ए मदर ऑफ बी. ठीक आहे, म्हणून फिमेल दिला, बी फादर आहे म्हणून मेल. तर हा वी ए रिलेटेड टू सी. ठीक आहे, काय येणार बघा आपल्या वडिलांचे, आपल्या वडिलांची आई आपली कोण असते, आजी असते. कोण आजी, आजी म्हणजे काय, आजी म्हणजे ग्रँडमा आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, ग्रँडमा. ऑप्शन नंबर 1 तुमचा काय आहे करेक्ट आन्सर येणार आहे बरोबर. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न,
शिक्षक दिन जर गुरुवारी असेल तर त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? इफ टीचर्स डे फॉल्स ऑन अ थर्सडे, ऑन विच डे विल गांधी जयंती फॉल दॅट इयर? असा क्वेश्चन. कॅलेंडरचा एकदम सिंपल साधा सोबर असा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. काय सांगितले? पहिलं गोष्ट, शिक्षक दिन, टीचर्स डे कधी असतो? 5 सप्टेंबर. टीचर्स डे कधी आहे? थर्सडेला आहे, थर्सडेला आहे. त्यावर्षी गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते. 2 ऑक्टोबरचा डे तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे. काय करायचं? त्याच वर्षी, तर त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या, म्हणजे शिक्षक दिन गुरुवारी असेल त्या वर्षी, म्हणजे सेम इयर सेम आहे. ठीक आहे. मंथ डिफरंट आहे. सो सप्टेंबर पर्यंत मी ऑक्टोबर मध्ये जाणार. ठीक आहे. सप्टेंबर ऑक्टोबर. त्यानंतर सप्टेंबर मध्ये किती डेज असतात? 30 डेज असतात. 30 मधून मी हे 5 काय करणार? मायनस का करणार? कारण की मला 5 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबरला जायचे. 5 सप्टेंबर पासून मला पुढे जायचं ना. मी मग अगोदरचे मला 5 दिवस नको आहेत, 4 दिवस. मला 5 सप्टेंबरच्या पुढे जायचे. म्हणजे 30 मधून मी 5 केले म्हणजे मला 25 दिवसाचंच पाहिजे त्या महिन्यामध्ये. ते 5 दिवस मला नकोय. आणि हे 2 ऑक्टोबर जी डेट काढायची मला ती ॲज इट इज डेट मी लिहून घेतली. ठीक आहे. आता 27, त्याला 7 ने मी भाग दिला. 7 त्रिक 21, 22, 23, 24, 25, 26, 27. 6 दिवस आले माझी. बाकी 6 दिवस मी पुढे जाणार. थर्सडेच्या पुढे 6 दिवस गेलं, येणार वेडनेसडे. ठीक आहे. म्हणजे बुधवार. ऑप्शन नंबर बी काय येईल आपला? करेक्ट आन्सर येणार. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती वर्ष अधिवर्ष म्हणजे काय? लीप इयर. लीप इयर आहे म्हणजे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इयर इज अ लीप इयर, म्हणजे लीप वर्ष कोणतं? मी तुम्हाला कॅलेंडर शिकवतानाच एक गोष्ट सांगितली. लीप वर्ष म्हणजे काय? तर ज्या इयरला काय सांगितलं? 4 ने पूर्ण भाग दे, म्हणजे येणारा 3ऱ्या वर्षानंतर 3 वर्षानंतर जो येणारा 4था वर्ष असतो तो लीप वर्ष असतो. म्हणजे दर 4थ्या वर्षाला लीप वर्ष येतो. आता कोणतं चालू आहे? 2026. आता 27, 28, 28ला येणार. 28 नंतर 29, 30, 31, 32ला येणार. म्हणजे त्याला 4 ने, त्या 2 बघा 2 जे इयर असतात ना त्या दोघांना ना 4 ने पूर्ण भाग जायला पाहिजे. आता हे बघा 1902. ठीक आहे. 1998, 2104, 2018. आता हे शेवटचे जे असतात ना ह्याला ना 4 ने पूर्ण भाग जायला पाहिजे. आता बघा ह्याला 4 ने पूर्ण भाग जाईल का? नाही. म्हणजे काय आहे? नॉर्मल. आता 98 ह्याला जर मी 4 ने भाग दिला, 4 दुने 8, 1 4 चूक नाही जात, म्हणजे हा पण नॉर्मल इयर. ठीक आहे. त्यानंतर आता हे 04 ह्याला तर 4 ने ऑब्विसली भाग जाणार, त्यामुळे हे काय येईल माझं? लीप इयर. त्यानंतर 18ला पण 4 ने भाग जात नाही, म्हणजे हा आला नॉर्मल इयर. मग आता लीप इयर कोणता आहे? 2104. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी. आणि बघा जे शतक असतात म्हणजे 1600, 1700, बघा 1600, 1700, 1800. ठीक आहे. ह्या लोकांना ह्यांना काय करायचं? जे शतक असतं ना त्यांना 400 ने पूर्ण भाग जायला पाहिजे. आता 400 ने ह्यांना जर पूर्ण भाग गेलं तर ते लीप वर्ष, जर नाही गेलं तर ते नॉर्मल वर्ष. ठीक आहे. असं करायचंय. आता पुन्हा काय डायरेक्शनवर एक क्वेश्चन विचारलंय. एक माणूस 5 किलोमीटर दक्षिणेकडे चालतोय, नंतर डावे वळण घेतोय आणि 3 किलोमीटर चालतोय. पुन्हा डावे वळण घेतोय आणि 5 किलोमीटर चालतोय. आता तो कोणत्या दिशेने पाहत आहे? अ मॅन वॉक 5 किलोमीटर साऊथ, देन टर्न लेफ्ट अँड वॉक 3 किलोमीटर अँड टर्न लेफ्ट अगेन, टर्न अँड वॉक 5 किलोमीटर. इन विच डायरेक्शन इज ही लुकिंग नाव? ठीक आहे. तर काय करायचं? एक माणूस 5 किलोमीटर दक्षिण म्हणजे साऊथला किती गेलं? 5 किलोमीटर. डावं वळण घेतलंय आणि 3 किलोमीटर. ही काय आहे? डावं वळण आहे. 3 किलोमीटर. पुन्हा डावे वळण घेतोय म्हणजे इथे पुन्हा डावे वळण घेतोय 5 किलोमीटर. आता तो कोणत्या दिशेने पाहतोय? ही दिशा कोणती आहे बरं? ही दिशा कोणती आहे? उत्तर आहे, म्हणजे काय? नॉर्थ आहे. ठीक आहे. ती दिशा कोणती आहे? नॉर्थ आहे. समजलं सर्वांना? तर हे जे लॉ सीईटी साठी असणारे अगदी महत्त्वाचे PYQs होते आणि हे PYQs आपण पाहिलेत. म्हणजे बघा कुठला दिशा आणि डायरेक्शन एकदम जास्त पण हार्ड क्वेश्चन तुम्हाला विचारले जात नाही. बघा मी तुम्हाला सगळे टॉपिक क्लिअर केले, त्या अगदी त्याच टॉपिकमध्ये तशाच लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील एक्झाममध्ये. ह्याच्या बाहेरचे कोणत्याही वेगळ्या टॉपिकवर क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार नाहीत.